शेतीसाठी पीक कर्ज घेतलेल्या शेतकरी बांधवांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. सरकारनं कर्जमाफीबाबतची तारीख आधी जाहीर केली होती, पण ती तारीख आता अचानक बदलण्यात आली आहे. तुम्हाला माहीतच आहे की आधी 31 जून 2026 पर्यंत कर्जमाफी होणार होती, पण शेतकऱ्यांच्या तक्रारी वाढल्या, मागणी जोर धरू लागली. त्यामुळे सरकारनं आता मोठा निर्णय घेतला आहे. येत्या 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या शुभदिनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाईल असं आश्वासन मुख्यमंत्री साहेबांनी हिवाळी अधिवेशनात दिलं आहे. म्हणूनच आता सरकारकडून शेतकरी बांधवांसाठी एक अर्जंट सूचना आली आहे. सगळी आवश्यक कागदपत्रे तात्काळ तयार ठेवा असं सरकारनं सांगितलं आहे. राज्यात कर्जमाफीची प्रक्रिया सुरू झाली आहे. 31 डिसेंबरच्या आत समिती स्थापन करून अर्थसहकार मंत्रालय आणि कृषी विभाग कामाला लागलेले दिसत आहेत. सरकारकडून स्पष्ट सूचना देण्यात आली आहे की कोणत्याही शेतकऱ्यांनी सध्या पीक कर्ज भरू नये. सरकारच्या अधिकृत वेबसाईटवर 5 कागदपत्रांची यादी देण्यात आली आहे आणि ती कागदपत्रे तयार ठेवायला सांगितली आहेत. 1.5 लाख रुपयांपर्यंत सरसकट कर्जमाफी 1 जानेवारीपासून होणार आहे. ही सध्या राज्यातील शेतकरी बांधवांसाठी सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. कर्जमाफीला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्वतः शेतकऱ्यांसाठी अर्जंट सूचना दिली आहे की ही 5 कागदपत्रे तयार ठेवा. ही 5ही कागदपत्रे नवीन असून सरकारनं आणि मुख्यमंत्री साहेबांनी ती स्पष्टपणे सांगितली आहेत. 1 जानेवारी 2026 रोजी राज्यातील 15 बँकांमधून 1.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज थेट कट होणार असल्याची मोठी माहिती समोर आली आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी ही खूप मोठी आनंदाची बातमी आहे. गेल्या 5 वर्षांपासून ज्या कर्जमाफीची शेतकरी वाट पाहत होते, तो निर्णय अखेर सरकारनं घेतला आहे. मागच्या महिन्यात 31 जून 2026 रोजी कर्जमाफी होईल असं सांगितलं होतं, पण आता ती तारीख बदलून 1 जानेवारी 2026 करण्यात आली आहे. त्या दिवशी तुमचं कर्ज माफ होणार आहे. कोणाकोणाचं कर्ज माफ होणार, कोणत्या जिल्ह्यांना आधी लाभ मिळणार, कोणत्या बँकांचं कर्ज आधी माफ होणार आणि कोणती 5 कागदपत्रे अर्जंट तयार ठेवायची आहेत, ही सगळी माहिती आता तुम्हाला दिली जाणार आहे. शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांनी कर्ज घेतलेल्या सर्व शेतकऱ्यांना सांगितलं आहे की ही 5 कागदपत्रे तात्काळ तयार ठेवा. ज्यांच्याकडे ही 5 कागदपत्रे नसतील त्यांना कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. यासाठी सरकारनं समिती नेमलेली आहे. 1 जानेवारीपर्यंत या 15 बँकांमधील 1.5 लाख रुपयांपर्यंतचं कर्ज माफ होणार आहे. या बँकांना सरकारकडून 34,000 कोटी रुपयांचा निधी दिला जाणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण ही 5 कागदपत्रे जे शेतकरी देतील त्यांनाच कर्जमाफीचा फायदा मिळणार आहे. 1 जानेवारीच्या आत या 15 बँकांमधून सरसकट 1.5 लाख रुपये कट होणार आहेत. त्यामुळे सरकारकडून ही अर्जंट सूचना देण्यात आली आहे की राज्यातील सर्व कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी ही 5 कागदपत्रे लगेच तयार ठेवावीत. आजच्या या माहितीतून तुम्हाला कळणार आहे की कोणत्या 15 बँकांचं कर्ज माफ होणार आहे आणि सरकारनं सांगितलेली 5 नवीन कागदपत्रे कोणती आहेत. शेतकरी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही बँकेतून शेतीसाठी पीक कर्ज घेतले असेल तर ही सूचना तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. सरकारनं 5 कागदपत्रांची मागणी केली आहे. त्यामधील 2 कागदपत्रे जुनीच आहेत, पण उरलेली 3 कागदपत्रे नवीन असून ती अर्जंट काढून ठेवायला सांगितली आहेत. ही कागदपत्रे काढायला साधारण 8-10 दिवस लागतात. म्हणून सरकारनं आधीच सांगितलं आहे की उशीर न करता लगेच कागदपत्रांची तयारी करा. शेतकरी बांधवांनो, आता नीट लक्ष द्या. सरकारनं सांगितलेली ही 5 कागदपत्रांपैकी एक जरी कागद विसरलात किंवा काढायचं राहिलं तर तुम्हाला कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, हे सरकारनं स्पष्ट सांगितलं आहे. तसंच जर तुमचं कर्ज सरकार सांगत असलेल्या रकमेपेक्षा जास्त असेल आणि तुम्हाला जास्त कर्जमाफी मिळावी असं वाटत असेल तर त्यासाठी नेमकं काय करायचं याची एक सोपी पद्धतही आम्ही तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहोत. 2017 ते 2025 या काळात तुम्ही शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमच्यासाठी ही आत्तापर्यंतची सगळ्यात मोठी खुशखबर आहे. राज्यातील कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी ही सरकारकडून आलेली तातडीची अर्जंट सूचना आहे. राज्य सरकारला आता केंद्र सरकारकडून म्हणजेच नरेंद्र मोदी सरकारकडून 34,000 कोटी रुपयांचा निधी मिळालेला आहे. त्यामुळे सरकार आता खऱ्या अर्थानं कामाला लागलं आहे. हिवाळी अधिवेशनात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट सांगितलं आहे की कर्जमाफी होणारच आहे. आधी ही कर्जमाफी 31 जून 2026ला करणार होतो, पण शेतकऱ्यांच्या वाढलेल्या तक्रारी आणि मागण्या लक्षात घेऊन सरकारनं ही तारीख बदलली आहे. आता 1 जानेवारी 2026 नवीन वर्षाच्या शुभदिनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जाणार आहे.
आता सगळ्यात आधी प्रश्न येतो तो म्हणजे कोणकोणत्या 15 बँकांमधील कर्ज पहिल्या टप्प्यात माफ होणार आहे याची यादी सरकारकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे. त्या 15 बँकांची लिस्ट समोर आली आहे आणि त्यानंतर लगेचच सरकारनं शेतकऱ्यांना 5 कागदपत्रे जमा करायला सांगितली आहेत. ती 5 कागदपत्रे पुढे लगेच सांगण्यात येणार आहेत. शेतकरी मित्रांनो, ही 5 कागदपत्रे सरकारनं अर्जंट काढायला सांगितली आहेत, कारण कागद काढायला वेळ लागतो. वेळ लागला, उशीर झाला तर सरकार तुमची कागदपत्रे स्वीकारणार नाही. म्हणूनच आजच ही सगळी कामं करून ठेवा असं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेतलेलं आहे, मागील 5 वर्षात शेती पिकासाठी कर्ज काढलेलं असेल आणि जर तुम्हाला ते जास्त कर्जसुद्धा माफ व्हावं असं वाटत असेल तर त्यासाठी सरकारनं जी सोपी पद्धत सांगितली आहे तीही आम्ही या व्हिडिओत सांगणार आहोत. म्हणून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांनी फक्त 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणं खूप महत्त्वाचं आहे. आता शेतकरी बांधवांनो, नीट लक्ष द्या. येत्या 1 जानेवारी 2026 रोजी कोणत्या 15 बँकांमधील कर्ज माफ होणार आहे आणि तुम्ही ज्या बँकेतून कर्ज घेतलं आहे त्या बँकेतून पैसे कट होणार आहेत का याची संपूर्ण माहिती सरकारकडून देण्यात आली आहे. त्या बँकांची यादी आता आम्ही सांगणार आहोत. ही सगळी माहिती 100% अधिकृत आहे. त्यामुळे या बँकांमधून कर्ज घेतलं असेल तरच तुमचं कर्ज 1 जानेवारी 2026 रोजी माफ होणार आहे. सर्वात पहिली बँक सांगतो, देशातली सगळ्यात मोठी सरकारच्या अंडर असलेली बँक म्हणजे पोस्ट पेमेंट बँक किंवा पोस्ट ऑफिस बँक. जर तुम्ही पोस्ट ऑफिसमधून शेती पिकासाठी कर्ज घेतलं असेल तर तुमचं कर्ज माफ होणार आहे. दुसऱ्या नंबरवर येते जिल्हा मध्यवर्ती बँक आणि जिल्हा सहकारी बँक. या दोन्ही बँकांमधून शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कर्ज घेतलेलं आहे. या बँकांचं कर्ज पहिल्या टप्प्यात माफ केलं जाणार आहे. पण लक्षात ठेवा, ही 5 कागदपत्रे दिल्याशिवाय कर्जमाफी मिळणार नाही. म्हणून हा व्हिडिओ 2 मिनिटं लक्ष देऊन पहा. एक जरी कागद राहिला तर तुमचा अर्ज रिजेक्ट होऊ शकतो आणि तुम्हाला कर्जमाफीपासून बाहेर केलं जाऊ शकतं. पुढची बँक आहे स्टेट बँक ऑफ इंडिया, SBI. जवळपास 60 ते 70% शेतकऱ्यांनी या बँकेतून कर्ज घेतलेलं आहे. त्यामुळे या बँकेतील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. त्यानंतर बँक ऑफ इंडिया. या बँकेतून घेतलेलं कर्जसुद्धा सरकारकडून माफ केलं जाणार आहे. पुढची बँक बँक ऑफ महाराष्ट्र. या बँकेतून शेती पिकासाठी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी सुद्धा ही मोठी खुशखबर आहे. तुमचं कर्ज माफ होणार आहे. पण 5 कागदपत्रे दिली नाहीत तर कर्जमाफी मिळणार नाही. आता पुढच्या बँका बँक ऑफ बडोदा, HDFC बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक. या बँकांमधून घेतलेलं शेती कर्जसुद्धा सरकारकडून माफ केलं जाणार आहे. मुख्यमंत्री साहेबांनी कर्जमाफीसाठी खास समिती स्थापन केलेली आहे. मागील 2 महिन्यापूर्वी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कर्जमाफीचं आश्वासन दिलं होतं आणि आता त्याची तारीख ठरवण्यात आली आहे. ती म्हणजे 1 जानेवारी 2026. म्हणूनच आता सगळ्या शेतकऱ्यांनी अर्जंट पद्धतीनं बँकेची कामं पूर्ण करून ठेवायची आहेत. KYC प्रक्रियासुद्धा पूर्ण करून ठेवायची आहे. लक्षात ठेवा, कर्जमाफीसाठीची KYC वेगळी असते आणि PM किसान किंवा नमो शेतकरी योजनेसाठीची KYC वेगळी असते. कर्जमाफीसाठी नेमकी कोणती KYC करायची ही माहिती सुद्धा आम्ही या व्हिडिओत पुढे स्पष्टपणे सांगणार आहोत. आता इथं सगळ्यात आधी महत्त्वाचं म्हणजे कर्जमाफीसाठी कोणती KYC करायची आहे तीही आपण पाहणार आहोत. पण त्याआधी शेतकरी मित्रांनो, ही 5 कागदपत्रे नेमकी कोणती आहेत हे नीट समजून घ्या. सरकारनं सांगितलं आहे की या 5 कागदपत्रांपैकी पहिली 2 कागदपत्रे जुनीच आहेत, पण त्यामध्ये थोडं अपडेट करून घ्यायला सांगितलं आहे. मात्र शेवटची 3 कागदपत्रे पूर्णपणे नवीन आहेत आणि ती सगळी तुम्हाला नव्यानं काढावी लागणार आहेत. ही कागदपत्रे जर दिली नाहीत तर कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही, हे लक्षात ठेवा. पहिलं कागदपत्र. शेतकरी मित्रांनो, पहिलं कागदपत्र आता सरकारनं ओळखपत्रासाठी बदललेलं आहे. आधी आधार कार्ड किंवा पॅन कार्ड चालायचं, पण आता सरकारनं मतदार ओळखपत्र, वोटिंग कार्ड अनिवार्य केलं आहे. सरकारचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांनी शेती कर्जासाठी ओळखपत्र म्हणून मतदार कार्ड द्यावं. ज्यांच्याकडे मतदार कार्ड नाही त्यांनी ते लगेच काढून घ्यावं. यामुळे सरकारलाही फायदा होतो आणि तुम्हाला मतदान करता येतं. म्हणूनच पहिलं कागदपत्र म्हणून मतदार कार्ड अर्जंट तयार ठेवा. दुसरं कागदपत्र. आता दुसरं कागदपत्र फार महत्त्वाचं आहे. सरकार आता तपासणार आहे की शेतकरी गरीब आहे की श्रीमंत. धनदांड्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा फायदा मिळू नये यासाठी सरकारनं हे कागदपत्र बंधनकारक केलं आहे. दुसरं कागदपत्र म्हणजे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड. ज्या शेतकऱ्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड दिलं जातं. त्यामुळे सरकार म्हणतं की अशाच गरजू शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल. म्हणून पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड यापैकी एक आणि त्याच्या पहिल्या पानाची झेरॉक्स तयार ठेवा.
सरकारनं स्पष्ट केलं आहे की श्रीमंत शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार नाही. कर्जमाफी ही गोरगरीब शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांचं पीक पावसाभावी हवामानामुळे वाळून गेलं, ज्यांनी बियाणं खत खर्चासाठी कर्ज घेतलं आणि अडचणीत सापडले. तिसरं कागदपत्र आहे रहिवासी दाखला. यातून सरकार तपासणार आहे की तुम्ही खरंच महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात का आणि ज्या जमिनीवर कर्ज घेतलं आहे ती जमीन त्या गावातीलच आहे का, म्हणून रहिवासी दाखला अनिवार्य करण्यात आला आहे. चौथं कागदपत्र फार महत्त्वाचं आहे. फार्मर आयडी कार्ड. खूप शेतकऱ्यांना वाटतं की आपल्याकडे फार्मर आयडी आहे, पण अनेकांनी ते चुकीच्या पद्धतीनं काढलेलं आहे. घाई गडबडीत चुकीच्या लिंकवरून काढलेलं फार्मर आयडी सरकार मान्य करणार नाही. सरकारनं सांगितलं आहे की फार्मर आयडी बरोबर आहे का, तो आधार कार्डला लिंक आहे का, बँक खात्याशी जोडला आहे का, हे सगळं अर्जंट तपासून घ्या, नाहीतर कर्जमाफी आणि पीक विम्याचे पैसे दोन्ही अडकू शकतात. 5वं कागदपत्र किंवा केवायसी प्रक्रिया. आता सगळ्यात शेवटी येते केवायसी प्रक्रिया. जर तुमचं आधार कार्ड 2015च्या आधी काढलेलं असेल, म्हणजे 10 वर्षांपेक्षा जुनं असेल, तर ते अपडेट करणं बंधनकारक आहे. तसंच आधार कार्ड बँक खात्याला नीट लिंक असणं गरजेचं आहे. बँकेत जाऊन केवायसी पूर्ण करणं गरजेचं आहे. हीच कर्जमाफीसाठीची केवायसी आहे.